तत्व लक्षात घ्या. आता निकाल देताना अल्पमतातल्या निकालाकडे आपण येऊ, ज्याच्यावर न्यायमूर्ती भोसले समिती बोलते, पण तो निकाल अल्पमतात हे मात्र ते विसरून जातात. एक गोष्ट लक्षात घेऊया आपण. मी पहिल्यांदा 3 मुद्दे सांगितले की 50% वरती जाण्यासाठी विशेष अपवादात्मक परिस्थिती ही एक वेगळी गोष्ट आहे, आणि एखाद्या प्रवर्गाला आरक्षण मिळण्यासाठी सामाजिक शैक्षणिक मागासलेपण आणि शासकीय सेवेमध्ये अपुरे प्रतिनिधित्व हा एक वेगळा विषय आहे. त्यामुळे आरक्षणासाठीची पात्रता हा वेगळा विषय आहे, आणि 50% वर आरक्षण देण्यासाठी एक्सेप्शनल सर्कमस्टन्सेस आणि एक्स्ट्राऑर्डिनरी सिच्युएशन हा टोटली वेगळा विषय. तर एक्सेप्शनल सर्कमस्टन्सेस आणि एक्स्ट्राऑर्डिनरी सिच्युएशन दाखवून दिलेली नाही आहे, याच्यावर 5ही जजेसचं एकमत झालेलं आहे. पण मराठा समाज हा सामाजिक शैक्षणिक दृष्ट्या मागासलेला नाही, त्याचं नोकऱ्यामध्ये भरपूर प्रतिनिधित्व आहे, अशा या मुद्द्यावर 5 जजेसचं एकमत झालेलं नाही, कारण त्या 5 जजेसच्या घटनापीठासमोर हा मुद्दा चर्चेलाच नव्हता. अल्पमतातल्या निकालामध्ये मात्र याच्यावरती हात घातलेला आहे, आणि तो कसा जातीवादी आहे त्याची सुरुवात आपण लक्षात घ्या. मुळामध्ये हायकोर्टने, मुंबई हायकोर्टाने न्यायमूर्ती मोरे साहेब, रणजित मोरे साहेब आणि न्यायमूर्ती भारती डांगरे मॅडम हे 2 अत्यंत तटस्थ असे न्यायमूर्ती, ज्यांनी डोळ्यात तेल घालून प्रत्येक मुद्द्याचं परीक्षण केलेलं आहे, आणि 45 दिवस विरोधकांना आणि मराठा आरक्षणाच्या बाजूने बाजू मांडण्याची पूर्ण संधी दिलेली, पूर्ण डॉक्युमेंटेशन स्वीकारलेलं आहे. त्याच्यानंतर सुद्धा आणखी कोणाकडे काही असेल तर स्वीकारेल मी, असं त्यांनी स्पष्ट सांगितलं होतं, आणि ते नंतरही काही स्वीकारलेलं आहे. म्हणजे त्या 2 न्यायमूर्ती महोदयांनी या विषयाला 4 कोटी समाजाचा प्रश्न समजून गांभीर्याने घेतलं, कारण ते महाराष्ट्रातल्या मातीतले न्यायमूर्ती होते. त्यांनी हा विषय सखोलपणे समजून घेतला. त्यांनी प्रत्येक मुद्द्याचं त्या ठिकाणी विश्लेषण मांडलेलं आहे, आणि 487 पानाच्या जजमेंटमध्ये मराठा समाजाचा बॅकवर्डनेस, मराठा समाजाला का आतापर्यंत आरक्षण मिळू शकलं नाही, आणि विरोधकांचे कसे बिनबुडाचे आणि जातीवादी आरोप आहेत, या सगळ्याचं अत्यंत सखोल असं विश्लेषण या 2 जजेसने मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालामध्ये मांडलेलं आहे. आता त्यातला पहिला मुद्दा हा सांगतो की या 2 जजेसने 162, 163 आणि 164 पॅराग्राफमध्ये आधीच्या आयोगांनी, कालेलकर आयोग, बी डी देशमुख समिती, मंडल आयोग, NCBCचा 2000चा रिपोर्ट, खत्री कमिशन, बापट आयोग, या आयोगांनी आधीच्या त्यांच्या अहवालांमध्ये मराठा समाजाच्या बद्दल कसं जाता जाता ओझरती एक ओळ लिहून त्या मराठा समाजाबद्दल कोणताही डेटा न देता, कोणताही विश्लेषण न करता, कोणताही अभ्यास न मांडता कसं मराठा समाजाचं नुकसान केलेलं आहे, हे या न्यायमूर्तींनी स्पष्टपणे मांडून ठेवलेलं आहे. आणि हे लक्षात घेतलं पाहिजे आपल्याला की मुंबई उच्च न्यायालयाने निकाल देताना आधीच्या आयोगांनी जे काम करण्यात चुकारपणा केलेला आहे, किंवा डेटा नसताना एखादं स्टेटमेंट केलेलं आहे, त्याच्यावरती हायलाईट केलेलं आहे, तेच मांडलेलं आहे की आधीचे आयोग कसे चुकलेले. या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामध्ये एक वाक्य सांगितलेलं आहे, ते असं की न्यायमूर्ती गायकवाड कमिशनला आधीच्या आयोगाच्या चुका दाखवण्याचा काही अधिकार नव्हता, त्याचं विश्लेषण करण्याचा काही अधिकार नव्हता. वस्तुस्थिती अशी आहे की न्यायमूर्ती गायकवाड हे सुद्धा माजी न्यायमूर्ती आहेत, आणि त्यांनी फार रजिस्ट्रारपासून सगळ्या पदावरती जात न्यायमूर्ती झालेले होते. त्यांना ही सगळी गोष्ट माहिती आहे. त्यांनी अतिशय जबाबदारीने कुठल्याही पद्धतीने आधीच्या आयोगाच्या चुका नाही दाखवलेल्या. ते विश्लेषण न्यायमूर्ती रणजित मोरे साहेब आणि न्यायमूर्ती भारती डांगरे मॅडम यांनी हायकोर्टच्या बेंचवरून केलेलं आहे, आणि ही गोष्ट नक्की त्यांना अधिकारात बसते हायकोर्टच्या. त्यांनी आधीच्या आयोगाच्या चुका स्पष्टपणे दाखवून दिलेल्या आहेत, आणि 162, 163 आणि 164 जे पॅराग्राफ्स आहेत या निकालातले, त्या पॅराग्राफ्समध्ये हे अत्यंत स्पष्टपणे मांडलेलं आहे. ही बाब आपण सगळ्यांनी लक्षात घेतली पाहिजे. आणि म्हणून जेव्हा आधीच्या आयोगाचं काम हे ठीकठाक नव्हतं, त्या आयोगाचे अहवाल मराठा समाजाच्या बद्दल अन्यायकारक आहेत,
आणि विनाकारण जाणून बुजून कुठलेही पुरावे न देता, कुठलाही अभ्यास न करता, कुठलाही डेटा प्रेझेंट न करता, कुठलेही तथ्य समोर न ठेवता, कुठलीही आकडेवारी न देता या सगळ्या आयोगाने मराठा समाजाच्या एक्सक्लुजन केलेलं आहे, मराठा समाजाला समाविष्ट केलेलं नाही, हे आधीच्या हायकोर्टच्या निकालात सांगितलेलं आहे. मग या 162, 63 आणि 64, 65 पॅरेग्राफमध्ये जे मांडलेलं आहे मुंबई हायकोर्टने, त्याच्यावरती मात्र अपोनंट पिटिशन जे आहे त्यांनी एकानेही भाष्य केलेलं नाही किंवा एकाने आक्षेप घेतलेला नाही. आणि त्याच्यावर आक्षेप घेतला नसेल तर तो निकाल लागू राहतो. आणि त्याच्यामुळे त्याला खोडल्याशिवाय सर्वोच्च न्यायालयाला असं म्हणणं कसं शक्य होतं की कालेलकरांनी मराठ्यांना आरक्षण नाकारलं, बी डी देशमुखने मराठ्यांना आरक्षण नाकारलं, मंडलने मराठ्यांना आरक्षण नाकारलं, NCBCने मराठ्यांना आरक्षण नाकारलं, आणि खत्री कमिशनने मराठ्यांना आरक्षण नाकारलं, बापट कमिशनने मराठ्यांना आरक्षण नाकारलं. हे सर्वोच्च न्यायालयाच्या अल्पमतातल्या निकालामध्ये पहिल्या सुरुवातीच्याच 2-3 पानामध्ये बॅकग्राऊंड लिहिलेलं आहे. म्हणजे बॅकग्राऊंड ऑफ द इश्यूमध्ये पहिल्यांदा हे ग्राह्य धरलेलं आहे की आधीच्या 6 आयोगांनी मराठ्यांना आरक्षण नाकारलेलं आहे. जे की हायकोर्टने सांगितलेलं आहे की त्यांनी चुकीचं काम केलेलं आहे, ते चुकलेले आहेत, त्यांनी मराठा समाजावर अन्याय केलेला आहे, 60 वर्ष या समाजाला अनकॉन्स्टिट्युशनली बाहेर ठेवलेलं आहे, हे हायकोर्टने जजमेंट दिलेलं आहे. त्याला खोडल्याशिवाय, त्याच्यावरती आघात केल्याशिवाय, ते खोटं ठरवल्याशिवाय सुप्रीम कोर्ट कसं म्हणू शकतं की त्या आयोगाने आरक्षण नाकारलेलं आहे? इथे कायदा फेल गेलेला आहे. आणि जो अशोक भूषण नावाचा जज आहे हा एक तर जातीवादी असला पाहिजे किंवा हा बेवकूफ असला पाहिजे, त्याला कोणी जज केला हा प्रश्न विचारण्याची आज गरज आलेली आहे. ही आपण समजून घेण्याची गोष्ट आहे. 4 कोटी मराठा समाजाचा दोष नाहीये, तिथे एका गुन्हेगारासारखं मराठा समाजाबद्दल बोललं जातं. महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाची अवस्था काय आहे जाणणारा त्या घटनापीठामध्ये एक जज नव्हता. महाराष्ट्रातलं यांना फॅब्रिक समजत नाही, महाराष्ट्रातली संस्कृती माहिती नाही, महाराष्ट्रातल्या सामाजिक परिस्थिती माहिती नाही, महाराष्ट्रातलं ज्ञान शून्य असलेले जज त्या ठिकाणी ठेवलेले होते. असे जज काय 4 कोटी समाजाला न्याय देणार? आणि वकील कोण होते बाजू मांडायला? एकही महाराष्ट्राचा वकील ज्याला मराठा समाजाची माहिती आहे, ज्याला शेतकरी वर्गाची माहिती आहे, इथले विभागीय प्रश्न माहिती आहेत, इथले सगळे अवस्था माहिती आहेत, असा एक वकील तिथे बाजू मांडायला आपल्या राज्य सरकारकडून किंवा विरोधकांकडून नव्हता. असे लोक कसे काय सामाजिक न्याय करू शकतात? आणि हा खरा आपल्याला विचारण्याचा मुद्दा आहे बांधवांनो. आपण जेव्हा आता ओबीसीत आम्हाला घाला असं म्हणतो, तेव्हा आपण आता सगळ्या न्यायालयांना आणि सगळ्या या राजकारण्यांना फाट्यावर मारण्याची वेळ आलेली हे आपण सगळ्यांनी आता लक्षात घेतलं पाहिजे. कारण गेल्या अनेक वर्षापासून मी बघतोय, 50 वर्षाच्या सगळ्या कार्यप्रक्रियेचा अभ्यास केल्यानंतर असं लक्षात आलंय की मराठा समाजाला जाणून बुजून डावललं जातंय. मराठा समाजाच्या 4 कोटी नागरिकांना कायम त्यांचा घात होईल, त्यांच्यावर अन्याय होईल, त्यांना नागरिक म्हणून मान्यता द्यायची गरज नाही, अशा पद्धतीचं त्यांना ट्रीटमेंट दिली जात आहे. आणि हे अत्यंत दुर्दैवाची बाब आहे, आपण ही सगळ्यांनी समजून घेतली पाहिजे. हा अल्पमतातला निर्णय जो आहे त्यातलं पहिली ही चूक आहे की त्यांनी आधीच्या आयोगाच्या आधारावर त्यांचा निकाल बसवलेला आहे. त्यांनी खूप ठिकाणी त्याचं मूल्य मांडलेलं आहे, पण पहिल्यांदा त्याने बॅकग्राऊंडलाच हा विषय ग्राह्य धरला की जो हायकोर्टने खोटा ठरवलेला विषय होता त्याच्यावर भाष्य न करता यांनी त्यालाच पुन्हा आधार धरलेला आहे. ही एक त्यांची चूक होती. दुसरी अतिशय महत्त्वाची चूक आहे आणि ती सगळ्यांनी लक्षात घेतली पाहिजे, ती न्यायमूर्ती भोसले समितीने लक्षात घेतलेली नाही. ती चूक आहे, मी आधीच सांगितले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की फुलेस्ट एक्सटेंटपर्यंत रिझर्वेशन देता येत नाही, म्हणजे जातीची जेवढी लोकसंख्या आहे त्या प्रमाणात रिझर्वेशन देता येत नाही. इंदिरा साहनीमध्ये काय सांगितलेलं आहे? इंदिरा साहनीमध्ये जे प्रश्न मांडलेले आहेत त्यातला 3 नंबरचा प्रश्न आहे की आयडेंटिफिकेशन ऑफ बॅकवर्डनेस कसं असावं, आणि 6 नंबरचा प्रश्न आहे एक्सटेन्शन ऑफ रिझर्वेशन किती असावं, म्हणजे एक्सटेंट ऑफ रिझर्वेशन किती असावं राज्यामध्ये, किंवा एखाद्या जातीला किती पद्धतीने किती प्रमाणात रिझर्वेशन देता येईल. 2 गोष्टी पूर्ण वेगळ्या आहेत. एखाद्या वर्गाचा आरक्षणासाठीची पात्रता जी आहे ते सामाजिक शैक्षणिक मागासलेपण आणि नोकरीमध्ये अपुरं प्रतिनिधित्व. आणि दुसरी जी गोष्ट आहे की 50% वर रिझर्वेशन देता येईल का याच्या संबंधीची भूमिका तपासण्यासाठी 6वा प्रश्न इंदिरा साहनीमध्ये आहे. आणि आयडेंटिफिकेशन ऑफ बॅकवर्डनेस आणि इनॲडिक्वेसी ऑफ रिप्रेझेंटेशन ही मूलभूत पात्रता सांगण्यासाठी 3 नंबरचा प्रश्न आहे.
म्हणजे त्यांनी सुद्धा या दोन मुद्द्यांना वेगळं केलेलं आहे. त्यांच्या पॅराग्राफमध्ये भूमिका सांगतो मी तुम्हाला, की पहिल्यांदा त्यांनी आयडेंटिफिकेशन बद्दल सांगितलं आणि त्यांचं वाक्य असं आहे 798 नंबरचा पॅराग्राफ इंदिरा साहनीमध्ये. त्यामध्ये त्यांनी सांगितलं की नोकरीमध्ये एखाद्या समाजाचं प्रतिनिधित्व किती असावं. शेवटचं 798 पॅराग्राफचं शेवटचं वाक्य असं आहे की ते सब्जेक्टिव्ह सॅटिस्फॅक्शन ऑफ द गव्हर्नमेंट असावं. म्हणजे इन द ओपिनियन ऑफ द गव्हर्नमेंट असं घटनेच्या 16(4) मध्ये म्हटलेलं आहे. त्याला मान्यता दिलेली आहे इंदिरा साहनीने. आणि राज्य सरकारला वाटत असेल की एखाद्या वर्गाचं प्रतिनिधित्व अपुरा आहे तर ते अपुरा प्रतिनिधित्व आहे असं ग्राह्य धरलं पाहिजे. इट इज डिपेंडंट ऑन दी सब्जेक्टिव्ह सॅटिस्फॅक्शन ऑफ दी गव्हर्नमेंट. म्हणजे राज्य सरकारला वाटत असेल एखाद्या प्रवर्गाचं अपुरं प्रतिनिधित्व आहे तर ते अपुरं प्रतिनिधित्व आहे असं ग्राह्य धरलं पाहिजे. आणि त्या समाजाला सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेला असेल तर बॅकवर्ड समजलं पाहिजे, आरक्षणाला पात्र समजलं पाहिजे असं इंदिरा साहनी सांगते. 798 पर्यंत तो विषय संपलेला आहे, 798 पॅराग्राफपर्यंत. आता पुढचा मुद्दा येतो की एक्सटेंट ऑफ रिझर्वेशन. म्हणजे इंदिरा साहनीच्या निकालामध्ये मेजॉरिटी जजमेंट जे आहे रेड्डी साहेबांनी वाचलेलं, जीवन रेड्डी न्यायमूर्तींनी, त्याच्यामध्ये 807 आणि 808 नंबरचे पॅराग्राफ आहेत. 807 आणि 808 नंबरचे पॅराग्राफचं हेडिंग वेगळं आहे आणि 798च्या आधीच्या पॅराग्राफचं हेडिंग वेगळं आहे. पहिल्याचं हेडिंग आहे आयडेंटिफिकेशन ऑफ बॅकवर्डनेस और आयडेंटिफिकेशन ऑफ अ बॅकवर्ड क्लास. पुढच्या याचं हेडिंग आहे एक्सटेंट ऑफ रिझर्वेशन, म्हणजे किती प्रमाणात रिझर्वेशन देता येतं. आणि त्या 708 आणि 707 पॅराग्राफमध्ये म्हटलेलं आहे की रिप्रेझेंटेशन हे प्रपोर्शनेट देता येणार नाही, ते ॲडिक्वेट असावं असं त्याचा एक नियम आहे. आता तिथे प्रपोर्शनेट असा जो शब्द आहे त्याचा अर्थ आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे म्हणतात टू दी फुलेस्ट एक्सटेंट देता येणार नाही. म्हणजे एखाद्या जातीचं जर 32% लोकसंख्या असेल तर त्याला प्रपोर्शनेट म्हणजे 32% रिझर्वेशन देता येणार नाही असं इंदिरा साहनीने म्हटलेलं आहे, असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलेलं आहे. हा प्रपोर्शनेट शब्द आणि ॲडिक्वेसी ही त्या एखाद्या लोकसंख्येच्या प्रमाणात किती आरक्षण द्यावं याच्यासाठी त्या ठिकाणी 708 आणि 707 पॅराग्राफमध्ये सांगितलेली आहे. आणि हे अल्पमतातले न्यायमूर्ती अशोक भूषण असं सांगतात की घटनेमध्ये प्रपोर्शनेट रिझर्वेशन म्हटलेलं नाही, त्यामुळे मराठा समाजाचं जे शासकीय सेवेतलं प्रतिनिधित्व आहे ते प्रपोर्शनेट कसं काय धरता येईल तुम्हाला. म्हणजे या बहादराने 707 आणि 708 पॅराग्राफचा निकाल मागच्या बॅकवर्डनेस आयडेंटिफिकेशनच्या याच्यात घुसवला, जो की इंदिरा साहनीने स्पष्टपणे सांगितलं की गव्हर्नमेंटच्या सॅटिस्फॅक्शनवर ते अवलंबून असतं. आणि या बहादराने मुद्दाम जातीवाद लक्षात घेऊन किंवा निर्बुद्धपणे तो प्रपोर्शनेट आरक्षणाचा मुद्दा मराठ्यांचं शासकीय सेवेत किती प्रतिनिधित्व आहे याला लागू केला. आणि हे कदापिही मान्य होऊ शकणार नाही. हे न्यायमूर्ती भोसले साहेब सांगू शकतील का, हा माझा प्रश्न या ठिकाणी आहे. न्यायमूर्ती भोसले समिती हे मांडू शकणार नाही, कारण त्यांना सुप्रीम कोर्टाच्या जजेसच्या विरुद्ध बोलण्याचं पातक अंगावर घ्यायचं नाही. पण आमचं जळतंय, आता आमचा जीव चाललेला आहे, आम्ही कोणत्या न्यायमूर्तीचा मान ठेवायला या ठिकाणी बसलेलो नाही आहोत. जे खरं आहे ते खरं बोललं पाहिजे. आणि खरं हेच आहे की न्यायमूर्ती अशोक भूषण जे आहेत हे बनिया क्लासचे असल्यामुळे मराठा समाजाचं दुःख त्यांना समजणार नाही. आणि हे प्रपोर्शनेट रिझर्वेशनचा विषय त्याने प्रपोर्शनेट रिप्रेझेंटेशनशी नेऊन जोडलेला आहे. हे अत्यंत मोठं पातक त्यांनी केलेलं आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि त्यांचं वाक्य काय आहे की शासकीय सेवेमध्ये ॲडिक्वेट रिप्रेझेंटेशन म्हणजे काय, प्रेझेन्स असलं म्हणजे ॲडिक्वेट असतं. म्हणजे 10% लोकसंख्या असेल आणि 2% जरी शासकीय सेवेत असलं तरी ते आहे असं म्हटलं पाहिजे आपण, असं त्यांचं एक हे काय. त्यांनी अजून असं म्हटलं की ओपन क्लासमध्ये या मराठा समाजाचं 33% प्रतिनिधित्व आहे. हे खूप प्रतिनिधित्व झालं, कारण 48% फक्त ओपन क्लासचे लोक आहेत. 48 जागांमध्ये 48%मध्ये 33% यांना मिळतात असं त्याने चुकीचं गणित मांडलेलं आहे. मुळामध्ये असं आहे की 48% जागा आता महाराष्ट्रात शिल्लक नाही, पण ज्याला 48% असं जर काल्पनिकदृष्ट्या म्हणायचं असेल तर त्या 48%मध्ये मराठा समाज हा 2/3 आहे.
70% मराठा समाज आहे आणि उरलेले लोक फक्त 30% आहे ओपन क्लासमध्ये. आणि त्यामुळे जर 70% समाजाला 33% प्रतिनिधित्व मिळत असेल तर ते कमी प्रतिनिधित्व आहे, कारण उरलेल्या 15% समाजाला 70% प्रतिनिधित्व मिळेल, त्यांना 67% प्रतिनिधित्व त्या उरलेल्या समाजासाठी मिळतं. आणि म्हणून ते उलट्या अर्थाने सुद्धा मराठा समाजाचं प्रतिनिधित्व कमी आहे असं सिद्ध करता येतं. हे मात्र न्यायमूर्ती भोसले साहेबांच्या कमिटीच्या रिपोर्टमध्ये नमूद केलेलं आहे. म्हणजे इकडून पण त्यांनी प्रतिनिधित्व कमी असताना ते प्रतिनिधित्व जास्ती आहे असा एक भूमिका घेतली. पण त्याच्यापेक्षा माझं असं मत आहे की त्यांनी प्रपोर्शनेट रिझर्वेशनचा जो मुद्दा आहे तो त्याने ॲडिक्वेट रिप्रेझेंटेशन इन सर्व्हिसेसशी नेऊन जोडला. हे माझं स्पष्ट मत आहे की न्यायमूर्ती अशोक भूषण यांनी अत्यंत चुकीची भूमिका त्या ठिकाणी घेतलेली आहे. आणि 807 आणि 808 हा पॅरेग्राफ रिझर्वेशन किती प्रमाणात देता येऊ शकतं, म्हणजे एखाद्या जातीला जर रिझर्वेशन द्यायचं असेल तर त्यांची 30% लोकसंख्या असेल तर त्यांना त्याच्या निम्म्यापेक्षा जास्ती रिझर्वेशन देता येणार नाही, म्हणजे 15%च्या वर त्यांना रिझर्वेशन देता येणार नाही. अशी भूमिका 807 आणि 808 पॅरेग्राफमध्ये आहे. आणि तशी भूमिका घेतली तरच 50%च्या आत रिझर्वेशन ठेवल्याने सगळ्या कम्युनिटीला न्याय मिळणार आहे. आणि महाराष्ट्रामध्ये याच्या विपरीत परिस्थिती निर्माण झालेली आहे. आपण सगळ्यांनी हे समजून घेतलं पाहिजे. आजची महाराष्ट्रातली परिस्थिती काय आहे? 34% ओबीसीची लोकसंख्या असताना त्यांचं आज नोकऱ्यामध्ये प्रमाण 42% झालेलं आहे. हे कसं काय आपण सहन करू शकतो? आणि कोण म्हणतो की आम्ही यांना ओबीसीच घेणार नाही आणि ओबीसीला धक्का लागू देणार नाही? असं म्हणणाऱ्या माणसाला हे समजून घ्यायला पाहिजे, कारण त्यांचा अधिकृत अहवाल आपल्याला हे सांगतो की आज महाराष्ट्रामध्ये 34% ओबीसी पॉप्युलेशनचं प्रमाण शासकीय सेवेमध्ये 42% झालेलं आहे. हा 1 जुलै 2017चा हा अहवाल आहे. आणि अशा खोट्या आधारावरती अल्पमतातला जो निर्णय दिलेला आहे न्यायमूर्ती अशोक भूषण आणि एस अब्दुल नजीर यांच्या निकालामध्ये, तो 2 वर्सेस 3 असा अल्पमतातला निकाल आहे. कारण आयडेंटिफिकेशन ऑफ बॅकवर्डनेस इज नॉट इक्वल टू फाइंडिंग आउट द एक्सेप्शनल सर्कमस्टन्सेस अँड एक्स्ट्राऑर्डिनरी सिच्युएशन फॉर ग्रांटिंग रिझर्वेशन बियॉन्ड 50%. म्हणजे 50%च्या वर रिझर्वेशन देण्यासाठी जी विशेष अपवादात्मक परिस्थिती लागते ती अत्यंत वेगळी आहे. आणि एखाद्या समाजाचं आरक्षणासाठीचं मूलभूत पात्रता जी लागते, सामाजिक शैक्षणिक मागासलेपण आणि शासकीय सेवेतलं अपुरं प्रतिनिधित्व, ही पूर्णपणे वेगळी गोष्ट आहे. मराठा समाजाच्या बाबतीमध्ये तो अशोक भूषण आणि अब्दुल नजीर यांचा निकाल जो आहे तो अल्पमतातला निकाल असल्यामुळे मराठा समाजाच्या बाबतीत न्यायमूर्ती गायकवाड आयोगाच्या अहवालानुसार हा समाज सामाजिक शैक्षणिक दृष्ट्या मागासलेला आहे आणि त्याचं शासकीय सेवेमध्ये अपुरं प्रतिनिधित्व ही आहे. आणि त्यामुळे त्या आयोगाच्या अहवालाला वैध मानावं लागेल आणि त्याच्यानुसार पुढची कारवाई करता येईल. आता याच्यामध्ये त्यांचा अल्पमतातल्या निकालाचा बेसही काय आहे? तर त्यांनी असं म्हटलं की या समाजाचं शिक्षणात प्रमाण चांगलं आहे आणि या समाजाचं नोकरीत प्रमाण चांगलं आहे, त्यामुळे हा सामाजिक शैक्षणिक मागास नाही, असा निष्कर्ष त्यांनी काढलेला आहे. म्हणजे त्यांचा आधार काय आहे? तर या समाजाचं शासकीय सेवेत पुरेसं प्रतिनिधित्व आहे. 1 जुलै 2017चा अहवाल सरकारचा उपलब्ध आहे, तो त्यांना वाचता येतो, सगळ्यांना माहिती आहे. त्याच्या आधारावर सरकार भूमिका मांडू शकते की नाही, इथे तर प्रतिनिधित्व रिझर्व्ह क्लासचं जास्ती आहे, मराठ्यांचं प्रतिनिधित्व पुरेसं असण्याची शक्यता नाही, असा निर्णय सरकारला घेणं शक्य आहे. कारण शासकीय सेवेतलं अपुरं प्रतिनिधित्व हे सरकारच्या सब्जेक्टिव्ह सॅटिस्फॅक्शनचा विषय आहे. हे 798 पॅरेग्राफमध्ये इंदिरा साहनीने सांगितलेलं आहे आणि ते सगळ्यांनी आतापर्यंत सगळ्या निकालामध्ये मान्य केलेलं आहे. त्यामुळे अपुरे प्रतिनिधित्वाच्या मुद्द्यावरती पुन्हा नवा आयोग नेमायचा, नवा अहवाल घ्यायचा आणि मग रिव्ह्यू पिटिशन खेळत बसायचं, याला काही मतलब नाही आहे. कुठल्याही परिस्थितीत रिव्ह्यू पिटिशनचा मार्ग हा मराठा समाजासाठी घातक ठरणारा मार्ग आहे. नवीन आयोग नेमणं हा तर त्याहून घातक ठरणारा मार्ग आहे. त्यामुळे मराठा समाजाला न्यायमूर्ती गायकवाड आयोगाच्या अहवालाच्या आधारावरच आता रिझर्वेशन देण्याची गरज निर्माण झालेली आहे आणि जे काय करायचं ते नव्याने करावं लागणार आहे. रिव्ह्यू पिटिशन हा मार्ग मराठा समाजासाठी कतई उपयोगाचा नाही आहे, कोणत्याही परिस्थितीत उपयोगाचा नाही आहे. मग आता मराठा समाजासाठी मार्ग काय आहेत ह्याचा आपण विचार करूया. मुळामध्ये असं आहे की उदाहरण सांगतो, 2010 मध्ये माननीय मुंबई उच्च न्यायालयाने वैश्यवाणी जातीचं रिझर्वेशन रद्द केलं.
ते रिझर्वेशन रद्द करताना त्यांनी आधीचे सगळे त्यांचे जी आर होते ते वाणी जातीचे होते, वैश्यवाणीचे तर नव्हतेच, ते सगळे जी आर रद्द केले. म्हणजे वाणी जातीचं आणि वैश्यवाणी जातीचं, काथार वाणी जातीचं, लाडवाणी जातीचं सगळं आरक्षण 2010 मध्ये माननीय मुंबई उच्च न्यायालयाने रद्द केलं होतं. आणि लगेच 2011 मध्ये वैश्यवाणी जातीने अर्ज केला की आमचं पण मागासले पण तपासा. आणि लगेच जे प्राध्यापक हरी नरके म्हणून घेणारे विद्वान ते स्वतः त्यांची मेवणी आणि आणखी एका सदस्याने एक अभ्यास केल्याचं एक नाटक केलं आणि 20-25 पानाचा एक अहवाल दिला. ते स्वतःच त्यांनी 5-25 कुटुंबाचं नावं लिहिली आणि त्यांची कशी मागासलेली आहेत, कसे कामधंदे मजुरी करायला जातात, कसे फिजिकल काम करतात असं त्यांनी चित्र रंगवलं. आणि त्या हरी नरकेंनी दिलेला 46 नंबरचा अहवाल आहे. त्याच्या आधारे वैश्यवाणी खूप महाग असलेली आहे असा अहवाल देऊन त्यांना पुन्हा 2014च्या जी आर नुसार आरक्षणात घातले. वैश्यवाणीला आरक्षणात घातलं त्यांनी. मग वैश्यवाणीला घातलं तर त्यांनी वाणी जमात पण त्यात घातली, ज्याचा अहवाल सुद्धा नाही आहे. आणि त्यांचं आरक्षण बिनबोभाट चालू आहे, ते ओबीसी मध्ये आहे. हे महाराष्ट्रामध्ये हरी नरकेच्या अहवालाने घडलेले. आणखी त्याच्यानंतरचा अहवाल आहे लिंगायत जातींचा. लिंगायत जातीचा अहवाल आहे दिलीप देशमुख समितीचा. हा एक माणसाची समिती, राजकीय नेता, त्याने लिंगायत जातीचा कोणता अहवाल दिला हा समाजाला कोणाला माहिती पण नाही. त्याचा अहवाल चालत नाही तरी त्यांनी एक निर्णय घेतला, कॅबिनेट डिसिजन, आणि लिंगायत जातीच्या 14 जातींना ओबीसी मध्ये घातलं. हे 2014ची गोष्ट आहे. आता त्याला कोणताही अहवाल नाही. जो त्यांच्याबद्दलचा अहवाल आहे तो 2 पानाचा अहवाल आहे आणि त्याच्यातही हरी नरकेंची सही आहे. पण त्या अहवालावरती अध्यक्षांची सही नाही आहे, कारण अध्यक्षांना तो अहवाल पटलाच नव्हता. म्हणजे ज्या अहवालावरती अध्यक्षांची सही नाही आहे, अध्यक्ष त्या मीटिंगला हजर नाही आहेत, लिंगायत जाती 14 जातीच्या आरक्षणात घातल्या, त्याच्यावर हरी नरकेची सही आहे. आणि अशा 14 लिंगायत जातींना आज आरक्षणात घातलं तर कोणी त्याच्याबद्दल बोललं नाही. ते ओबीसीचं आरक्षण घेत आहेत. हे तर अलीकडच्या काळातलं सांगतो. मग मागचेच 300 जातीचं मी असं सांगू शकतो की कशा घातलेल्या आहेत. त्यात माळी तेली तर 2 ओळीच्या जी आरने घातलेल्या आहेत 1968 साली. हे सगळ्यांना माहिती आहे. मग आता हे सगळं जर चालतं महाराष्ट्रामध्ये तर 1000 पानाचा अहवाल आणि 4000 पानाचे त्याचे अनेक्शर्स असा एवढा समग्र गायकवाड कमिशनचा अहवाल का चालत नाही आपल्याला? हा मूळ प्रश्न आपण सगळ्यांनी विचारला पाहिजे. त्यामुळे आणखी एक अहवाल आणा आणि पुन्हा एकदा 2-4 वर्ष मराठा आरक्षणाला लटकवत ठेवा असे मागण्या करून काय साध्य होणार आहे? त्यामुळे आपण ही भूमिका आता घेतली पाहिजे की गायकवाड आयोगाच्या आधारे काय करता येतं. तर स्वाभाविक गोष्ट अशी की 1 जून 2004ला मराठा कुणबी आणि कुणबी मराठा ओबीसीत घातलेले आहेत जी आर काढून. आता आपण आरक्षणात आहोत ही गोष्ट वस्तुस्थिती आहे. पण मग अडचण कुठे येते की सर्टिफिकेट मिळण्यातली एक प्रशासनिक अडचण येते. मग असे प्रशासनिक अडचण आली तर त्याच्यावर उपाय काय केले याच्या आधी सरकारने? 79 साली लेवा पाटील आणि लेवा कुणबी जातीचा एक प्रमाणपत्राचा प्रश्न उपस्थित झाला. ते एका डेस्क ऑफिसरने पत्र दिले की ते लोक 30 ऑगस्ट 1968चं एक पत्र आहे, त्या पत्रानुसार यांना कुणबी जातीचे प्रमाणपत्र देता येतात. 4 ओळीचं पत्र आहे, डेस्क ऑफिसरने दिलेलं. आणि त्या पत्रानुसार लेवा पाटील आणि लेवा कुणबी आरक्षणात गेलेले आहेत. आता तुम्ही बघा की लेवा पाटील कुठे कुणबी आहेत, लेवा पाटील नंतर लेवा कुणबी गेले त्याच्यामध्ये आणि त्यांचं आरक्षण चालू आहे. पुन्हा प्रश्न आला तर 95 मध्ये त्यांच्यासाठी एक पत्र दिलं की रेवा लिहिलेलं असतं, कुठे नुसतं री लिहिलेलं असतं, कुठे लेपा लिहिलेलं असतं, कुठे लेकू लिहिलेलं असतं. म्हणून ते सगळ्यांना लेवा पाटील, लेवा कुणबी, रेवा पाटील असं न म्हणता त्यांना कुणबी म्हणण्यात यावं असं पत्र दिलं. ते सुद्धा असं नुसतंच खालच्या अधिकाऱ्यांनी दिलेलं पत्र आहे आणि त्यांचं आरक्षण चालू शकतं. मग आमचं असं म्हणणं आहे की आमचा पण प्रॉब्लेम आहे ना सर्टिफिकेट मिळण्याचा. आम्ही तर मराठा कुणबी आहोतच ना. मग सरकारने 1-2 ओळीचं पत्र काढावं की जे मराठा कुणबी आरक्षणात आहे ते आणि मराठा समाज एकच आहे. याला आधार न्यायमूर्ती गायकवाड आयोगाचा आहे की हा मराठा समाज हा कुणबी समाज आहे. आणि निर्णायकपणे गायकवाड कमिशनने पार सगळ्या जनगणनाचे अहवाल उद्धृत करून सगळे गॅजेट तपासून सगळे 200-300 पानं या मराठा कुणबी एकच आहेत याच्यावर खर्च केलेले आहेत. आणि न्यायमूर्ती गायकवाड आयोगाच्या अहवालानुसार हा निकाल आलेला आहे की मराठा आणि कुणबी हे एकच समाज आहे.
त्यामुळे एक 2 ओळीचं पत्र देणे की गायकवाड आयोगाच्या म्हणण्यानुसार मराठा व कुणबी समाज एक आहे किंवा मराठा कुणबी हेच मराठा आणि कुणबी एकच आहेत, अशा पद्धतीचं 2 ओळीचं पत्र जर दिलं आणि म्हणून यांना कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्यात यावे असं जर म्हटलं तर मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न चुटकीसरशी सुटतो. याच्यावर कुठलाही प्रत्यवाय यायचं कारण नाही. हे कोर्टात जाण्याचा प्रश्नच येत नाही. याच्या विरुद्ध कोणी कोर्टात जाऊ शकत नाही. करून दाखवावं सरकारने, कोर्ट आम्ही लढू, सरकारने पैसे द्यायची गरज नाही. इतकी सोपी गोष्ट मराठा समाजाच्या आरक्षणासाठी करता येऊ शकते. आता हे करायचं नसेल तर दुसरा मार्ग आहे. मराठा समाज सामाजिक शैक्षणिक बॅकवर्ड आहे आणि नोकरीत अपूर्व प्रतिनिधित्व आहे. 16/4/15/4 नुसार तो पात्र आहे असं गायकवाड आयोगाचं रेकमेंडेशन आहे. तर तुम्ही मराठा हा क्लास म्हणून, मराठा हा एक वर्ग म्हणून, ओबीसी 350 जाती त्यात 351वी जात म्हणून मराठा त्या ओबीसी यादीत घाला आणि विषय संपवा. म्हणजे हाही सोपा मार्ग. त्यासाठी एक GR काढावा लागतो, कॅबिनेटनं डिसिजन घ्यावा लागतो. याच्या पलीकडे काही करावं लागत नाही. एक लक्षात घेतलं पाहिजे, काहीही करायचं तरी महाराष्ट्रामध्ये आरक्षणाचे 3च कायदे आहेत. त्याच्या पलीकडे काही जरी तुम्ही आरक्षणात केलं तर ते बेकायदेशीर ठरणार आहे, हे सगळ्यांनी पहिल्यांदा समजून घ्या. त्यामुळे 2018च्या 30 नोव्हेंबरला जे वेगळा कायदा करून आरक्षण दिलं त्याचं भवितव्य त्याच दिवशी निश्चित झालं होतं आणि तो खोट्या आधारावर दिलेला कायदा असल्यामुळे तो रद्द झाला. हे आपलं दुर्दैवच आहे. पण आता लक्षात घ्या की आपल्याकडे 3 कायदे आहेत. त्यातला 2001चा महाराष्ट्र रिझर्वेशन ॲक्ट आहे. 2001चा ॲक्ट हा फक्त शासकीय सेवेतील आरक्षणासाठी, म्हणजे नोकरीच्या आरक्षणासाठी. त्याच्यानंतर 2006चा प्रायव्हेट एज्युकेशनल इन्स्टिट्यूशनमधल्या रिझर्वेशनचा आहे, म्हणजे तो एज्युकेशनल रिझर्वेशनचा कायदा आहे. नोकरीतलं आरक्षण 52% आहे आणि शिक्षणातलं आरक्षण 50% आहे. त्यामुळे आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की सरसकट नोकरीमध्ये आणि शिक्षणामध्ये सारखं आरक्षण नाही. तर ह्या 2 कायदे, 2001चा आरक्षण कायदा आणि 2006चा शैक्षणिक आरक्षण कायदा, हे 2 कायदे आहेत. आणि तिसरा कायदा आहे राज्य मागासवर्ग आयोग कायदा. या 2 कायद्याच्या मध्ये ज्या याद्या आहेत SC ST वगळून बाकी क्लासेसच्या, त्या यादीमध्येच फक्त रेकमेंडेशन करता येतं आयोगाला. म्हणजे आयोगाला न्यायमूर्ती कोणतेही नेमले जातात राज्य मागासवर्ग आयोगावरती, त्यांचं रेकमेंडेशनची लिमिटेशन आहे. त्यांच्या रेकमेंडेशनला कार्यकक्षा ठरवून दिलेली आहे. ती कार्यकक्षा एवढीच आहे की आज राज्यामध्ये ज्या याद्या आहेत त्या यादीमध्ये घालणे किंवा त्या यादीमधून काढणे याच्यासाठीच आयोगाला फक्त अहवाल देता येतो. त्याच्या पलीकडे आयोगाला अहवाल देण्याचा अधिकार त्या राज्य मागासवर्ग आयोग कायद्यामध्ये नाही आहे. म्हणजे 2005चा जो राज्य मागासवर्ग आयोग कायदा आहे याच्यामध्ये 50%च्या वरच्या आरक्षणाचं रिपोर्टच देता येत नाही. याच्यामध्ये विशेष अपवादात्मक परिस्थितीचं झेंगटच येत नाही त्या कायद्यामध्ये. आणि गायकवाड कमिशन तर त्याच कायद्याखाली नेमलेलं कमिशन होतं किंवा आत्ताचं कोणतं कमिशन असेल, जे सगळे कमिशन आहेत ते सगळे त्या कायद्याच्या अंतर्गत नेमले जातात. त्यामुळे त्या कायद्याची कक्षाच मुळी 2001चा महाराष्ट्र रिझर्वेशन ॲक्ट आणि 2006चा महाराष्ट्र रिझर्वेशन ॲक्ट याच्या अंतर्गतच आरक्षण देण्यासाठी असतं. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत या 3 कायद्याच्या बाहेर रिझर्वेशन जर कोणी देत असेल तर त्याला काही मतलब नाही आहे. म्हणजे सरकारला रिव्ह्यू घेऊन आणखी काही करू द्या, आरक्षण टिकण्याचा प्रश्नच येत नाही, आरक्षण मिळण्याचा प्रश्नच येत नाही. जोपर्यंत 2001चा कायदा आणि 2006च्या कायद्यामध्ये तुम्ही दुरुस्ती करून त्याच्यात तुम्हाला आरक्षणात घालत नाही तोपर्यंत आपल्याला आरक्षण मिळण्याचा मार्ग नाही. तर हे 3 कायदे लक्षात ठेवा. 2001चा महाराष्ट्र रिझर्वेशन ॲक्ट फॉर एम्प्लॉयमेंट आणि महाराष्ट्र रिझर्वेशन ॲक्ट प्रायव्हेट एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्स फॉर एज्युकेशनल रिझर्वेशन, या 2 कायद्यामध्ये काही बदल करून त्याच्यामध्येच जर मराठा समाजाला घातलं तरच आरक्षण टिकण्याचा एक मार्ग मोकळा होतो. आणि कोणत्याही परिस्थितीत या राज्य मागासवर्ग आयोग कायदा 2005 नुसार 50%च्या वरचं आरक्षण देण्यासाठी कोणताही अहवाल देण्याची कार्यकक्षा नाही आहे. आणि त्यामुळे 50%च्या वरच्या आरक्षणाचं रिव्ह्यूचं जे मार्ग आहे ते मराठा समाजासाठी लागू होत नाहीत. आणि राज्य मागासवर्ग आयोग कायद्यानुसार नवा आयोग नेमला काय आणि गायकवाड आयोगाचा अहवाल ग्राह्य धरला काय, तो आपल्याला या एक्झिस्टिंग म्हणजे अस्तित्वात असलेल्या 2 कायद्यामध्येच त्याचं आरक्षण बसवावं लागतं.
आणि याच्या पलीकडचं आरक्षण हे सत्य आरक्षण नाही, खोटं आरक्षण आहे, कोर्टात टिकण्याची सुतराम शक्यता नाही आहे, हे आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. आणि जे काही अल्पमतातला निर्णय गायकवाड आयोगावर ताशेरे ओढतो तो अल्पमतातला निर्णय आहे. कारण एक्सटेंट ऑफ रिझर्वेशन आणि बाबासाहेबांनी सांगितलेलं 70% 30% समीकरण हे एखाद्या वर्गाला किती आरक्षण द्यायचे याच्यासाठी आहे, शासकीय सेवेतलं प्रतिनिधित्व तपासण्यासाठी नाही आहे. त्यामुळे आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की 50%च्या वरच्या आरक्षणावर खूप चर्चा होऊ शकतात, आम्हाला त्याच्याशी घेणं नाही. महाराष्ट्रामध्ये 42% ओबीसी क्लासचं आता शासकीय सेवेत प्रतिनिधित्व झालेलं आहे, कारण त्यांना लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण दिलं आणि ते बाबासाहेबांनी सांगितलेल्या तत्वाच्या विरुद्ध आहे. हे मुद्दे आपण आता ठासून मांडले पाहिजे. आणि आपल्या आरक्षणाला 2 राज्यातले कायदे जे आहेत 2001चा आणि 2006चा आणि राज्य मागासवर्ग आयोग कायदा, या 3 कायद्याच्या आधारे एकमेकात ते गुंफलेले आहेत त्यांचे प्रोव्हिजन्स, आणि त्याच्यानुसारच 50%च्या आत रिझर्वेशन मिळू शकतं. ओबीसीमध्ये आपल्याला कुणबीचं पोटजात म्हणून घातलं तर 2 ओळीच्या पत्राने घालता येतं. स्वतंत्र मराठा वर्ग म्हणून घालायचं असेल ते एक GR करून घालता येतं. आणि याच्या पलीकडे आपल्याला कोणत्याही कायदा करण्याची गरज नाही, कोणता आयोग नेमण्याची गरज नाही, रिव्ह्यू पिटिशन खेळण्याची गरज नाही. आणि हे जर सरकारने ठरवलं तर आता 2 दिवसात होऊ शकतं, एका रात्रीत होऊ शकतं, कारण एका रात्रीत काही पण झालेलं आहे आपल्या राज्यामध्ये. त्यामुळे हे काही फार सरकारसाठी मोठी अवघड गोष्ट नाही. प्रश्न आहे 4 कोटी मराठा नागरिकांना या राष्ट्राचे नागरिक समजलं जातं का नाही. मला असं वाटतं आपल्याला आपल्या नागरिकत्वाचा अधिकार प्राप्त करण्याची आता ही वेळ आहे. आपण काही उपरे नाही, आपण महाराष्ट्राचे आधार आहोत, महाराष्ट्राचे सामाजिक फॅब्रिक आपण टिकवलेलं आहे, महाराष्ट्र आपल्या खांद्यावर उभा आहे. त्यामुळे आपण आपलं महत्त्व कमी करून घ्यायचं काही कारण नाही. आपला घटनात्मक अधिकार आहे, आपण त्याच्या बाजूला ठाम राहिलं पाहिजे, एवढंच या निमित्ताने सांगतो. खूप लांबलेला माझे विचार आपण ऐकून घेतले त्याबद्दल धन्यवाद. सर्वांना जय शिवराय, जय जिजाऊ, जय महाराष्ट्र.